नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझी शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण आपल्या सोयाबीनच्या शेतात उभी आहोत आणि आता या सोयाबीनला जवळपास आता काढण्याची वेळ आलेली आहे. ही फुले किमया आणि यामध्ये तूर आहे NTLची 669. तर आज आपण याच्यातील 3 झाडे घेऊन सरासरी शेंगा आणि आपला अंदाज दरवर्षी काढतो त्याप्रमाणे काढूया आणि याची माहिती घेऊ. तर ही आपली 27 जून रोजी पेरणी केलेली फुले किमया आणि यामध्ये 7व्या ओळीवर तूर आहे निर्मलची NTL 669. ही सोयाबीन पेरल्यानंतर 27 जूनला जरी पेरली तरी त्यानंतर पाऊस नव्हता, त्यामुळे ही जवळपास 3-4 तारीख उगवायला घेतली. फार स्लोमध्ये उगवली. आज हिला 92 ते 93 दिवस होतात, पण जर उगवण्यापासूनचे दिवस धरले तर हिचे जास्तीत जास्त 85-87 या ॲव्हरेजमध्ये दिवस येतील, कारण उगवायला हिने खूप टाईम घेतला होता. आणि त्या मानाने हिला शेंगा बऱ्या आहेत, आपण पाहू शकता. पानझड पूर्णपणे झालेली नाही. आता हे ज्या ठिकाणी हे झाडाला पानं असे ज्यांचे चिपकलेले आहेत, तर हे मधात जी धुई आली होती या धुईचा फटका आहे. आणि हे जे मागून पाणी कमी पडलं तर आपण बघू शकता ह्या ज्या शेंगा आहे, हे पहा, याच्यातला दाना अजून भरलेला नाही, हे पहा. आणि ह्या बुडातल्या शेंगा हे म्हणजे ही सोयाबीन अशीच जवळपास सोंगणीसाठी येत आहे, कारण की पाने गळ होण्यासाठी काही कारण नव्हतं, पण एखादी धुई आली म्हणतो किंवा त्याच्या प्रभावाने पाने पूर्णपणे बसली आणि ही सोयाबीनचे हे बघा अक्षरशः शेंडावर ह्या पापड्या आहे. यामध्ये दाण्यांची संख्या अतिशय बारीक, किंवा आता हे शेंगा जेव्हा आपण मोजू तर त्या गिनतीतच शेंगा होतील संख्या, त्यामुळे. आणि काही ठिकाणी भरलेले आहे. आता या झाडाला बघू शकता, या बऱ्यापैकी भरलेले आहेत. ज्या शेंगा अजून हिरव्या आहेत त्या चांगल्या भरत आहे, पण ज्या वाळल्या त्यांनी अद्याप पूर्णपणे भरलेल्या नाही. अशी एकंदरीत याची परिस्थिती आहे. आपल्याकडे जी उशिरा पेरणी झाली त्याची काय परिस्थिती आहे ते सांगा. महाराष्ट्रभर बराच पाऊस पडतोय आणि विदर्भात सुद्धा पडतोय, पण काही भाग अजूनही असा आहे की ज्या ठिकाणी पावसाची आवश्यकता आहे. सोयाबीन काढणे ही 90 दिवस म्हणजे 100 दिवसाच्या पुढे येणारी सोयाबीन आहे, 105 दिवसानंतर. पण आता ही जास्तीत जास्त 10 दिवसात सोयाबीन आपली काढून होईल. तर ही परिस्थिती झालेली आहे. तर बघूया आपण आता. तरी पण शेंगांचं प्रमाण म्हणजे शेंगा मोजल्यावर आपल्याला लक्षात येईल की ॲव्हरेज चांगलं येणार होतं, पण निसर्गाचा मार पडलेला आहे. तर आपण ही 3 प्रातिनिधिक स्वरूपाची झाडे घेतलेली आहेत. हिला जास्त शेंगा, हिला मध्यम आणि ही सर्वात कमी. म्हणजे असे बरेच झाडं आहे 25% याची सरासरी 50 ते 60% येईल. 85 आणि 10 ते 15% झाडं फक्त असे असू शकतात. तर यावरून आपण याचा अंदाज करूया. तर आपल्या पहिल्या झाडाला जवळपास 70 शेंगा आहे. तर या 70 शेंगामध्ये आपल्याला 2 मी त्याची क्वालिटी केलेली आहे. जर ही 1 नंबरची जी क्वालिटी दिसते, यामध्ये दाना पूर्णपणे भरलेला आहे आणि थोडा बारीक साईज होईल पण चांगला होईल, अशा 45 शेंगा आहे. आणि ह्या ज्या 25 शेंगा दिसतात याच्यामध्ये दाना एकदम बारीक किंवा निघणारही नाही, फक्त या झाडाला शेंगा आहे असं समजा. म्हणजे एकूण 70 जरी शेंगा असल्या तरी ह्या 45 शेंगा आपल्या उपयोगाच्या आहेत. म्हणजे या वर्षीच्या पाण्याने किती नुकसान झालं हे यावरून लक्षात येते. हे 2 नंबरचं झाड आहे, याला जवळपास 50 शेंग निघाली. तर यामधली 35 शेंग ही चांगली आहे आणि 15 शेंग तिच्यातसुद्धा दाना व्यवस्थित भरलेला आहे. आणि जे कमी झाड आहे याला 20 शेंग निघली, त्यापैकी 14 शेंगा फक्त चांगलं, 25 शेंग निघली, याच्यातल्या 14 चांगल्या आहे आणि ह्या ज्या 11 शेंगा आहेत तिच्यात दाणेच निघणार नाही. तर एकंदरीत अशी ही या पोझिशन आहे जी लेट सोयाबीन झाली पेरणी पावसामुळे. आणि शेवटच्या टप्प्यातसुद्धा इकडे विदर्भामध्ये आमच्या बुलढाणा जिल्ह्यात मेकर तालुक्यात पावसाची कमतरता आहे. ही परिस्थिती सगळीकडे आहे.
नुसत्या झाडाच्या शेंगा पाहून जमणार नाही, तर त्यामध्ये किती दाणे निघू शकतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर आपण सरासरी ही 45च शेंग आपल्या उपयोगाची पकडू. 45 आणि 35 ह्या होतात 50 आणि 30 80 आणि ह्या 15 ते 16 म्हणजे 96 शेंगा जर आपण पकडल्या आणि त्याला 3 न भागितलं तर 32 सरासरी येते. आणि 32 सरासरीवर एकरी 5.5 ते 6 क्विंटल किंवा एखाद्या वेळेस काही झाडं चांगली निघाले ईश्वर कृपेने 6 ते 6.5 क्विंटल झडती येऊ शकते या रानामध्ये, ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे. आणि पावसामुळे आणि जर आपण सरासरी पकडली असती 70 50 130 आणि ह्या 30 160 म्हणजे 50 आली असती, तर या ठिकाणी जवळपास आपल्याला 8 ते 9ची सरासरी आलेली असती. पण पाऊस न आल्यामुळे केवळ एकरी 3 ते 4 पोत्याचं या ठिकाणी नुकसान होतं आहे. मित्रांनो, आपल्या तिकडे काय परिस्थिती आहे याची कॉमेंट सांगा आणि नक्कीच आपला काय अंदाज आहे तो कळवा. धन्यवाद.